नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यामधून. मेरठ जिल्ह्यामध्ये धनवाली नावाचं गाव आहे आणि धनवाली गावात राहणारा महेंद्र सिंग. महेंद्र सिंग हा पेशाने एक ट्रेलर होता. गावातील सर्व लोकांचे हा कापड शिलाईचे काम करत होता, त्यामुळे गावातील लोकांचा देखील हा एक पसंदीदा ट्रेलर होता. मात्र काही वेळ गेल्यानंतर या महेंद्र सिंग पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होतो, कारण गावातील बरेचसे लोक हे त्याच्याकडून उधारीत कापड शिवून घेत असायचे, मात्र नंतर पैसे देत नव्हते. त्यामुळे महेंद्र सिंगला प्रत्येक घरोघरी जाऊन पैसे मागावे लागत असायचे, मात्र त्याला त्याचे पैसे हे वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे महेंद्र सिंग पूर्णपणे त्रस्त झाला होता आणि तो विचार करत होता की आता या धंद्यामध्ये काही खरं नाही. लोक काम करून घेतात मात्र पैसे देत नाही. हा धंदा आपल्याला बंद करावा लागेल आणि दुसरा काहीतरी धंदा करावा लागेल, असा महेंद्र सिंग विचार करत असतो. महेंद्र सिंगची पत्नी देखील असते, जिचं नाव असतं रीटा देवी. रीटा ही स्वभावाने खूप चंचल आणि गावामधील सर्व सुंदर महिलांपैकी रीटा देखील एक सुंदर महिला असते. आणि जर रीटा कधी आपल्या गावात फिरत असली तर बऱ्याचशा लोकांच्या नजरा या रीटाकडेच असायच्या. मात्र ही जी रीटा होती, महेंद्रची पत्नी, या रीटाचे देखील चालचलन इतके काही ठीक नव्हते. हिचे एक दोन प्रियकर देखील होते, मात्र याबद्दल हिच्या पतीला ट्रेलर महेंद्रला काही माहीत नव्हतं. असेच दिवस निघत होते. 5 डिसेंबर 2025 ची बात असते. हा महेंद्र आपल्या दुकानमधून घरी येतो. संध्याकाळचे 4 वाजलेले असतात आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला रीटाला बोलतो की या धंद्यामध्ये काही मजा नाही, कारण लोक फ्रीमध्ये कपडे शिवून घेऊन जातात आणि नंतर पैसेच देत नाही. मला काहीतरी वेगळा धंदा करावा लागेल. तेव्हा ही रीटा आपल्या पतीवरती भयंकर चिडते आणि त्याच्यासोबत वाद घालू लागते. रीटा पतीला बोलते की तुझं हे तर नेहमीच आहे, नेहमीच तुला धंदा दुसरा करायचा असतो आणि नेहमीच तू अशी चिडचिड करत असतो. तुझ्याकडून काही होत नाही आणि तू मला खुश करू शकत नाही. आता रीटाचं हे सर्व बोलणं ऐकून महेंद्रला राग येतो आणि महेंद्र हा रीटावरती हात उचलतो. आता दोघांमध्ये भयंकर वाद होतात, मात्र शेजारी त्या भांडणामध्ये सहभागी होतात आणि दोघांचंही भांडण त्या ठिकाणी थांबवण्यात येतं. जेव्हा शेजारी विचारतात की तुमच्यात इतका वाद का होत असतो, तर हा महेंद्र सांगतो की मी ट्रेलरच्या धंद्यामध्ये पूर्णपणे बुडालेलो आहे. मला 1.5 लाख रुपये कुठून तरी कर्ज घ्यायचं आहे आणि एक ऑटो रिक्षा घ्यायची आहे, नवीन धंदा सुरू करायचा आहे. तेव्हा रीटा देखील तिकडून भडकत असते. रीटा लोकांना सांगत असते की हा रोजच दारू पिऊन येतो, दारूमध्ये पैसे उडवतो आणि सांगतो की लोक पैसे देत नाही. याचं नेहमीचेच नाटक आहे, हा मला खुश ठेवू शकत नाही. आता लोकही त्या ठिकाणी काय करू शकणार होते. लोक दोघांचंही बोलणं ऐकतात, त्यांच्यावरती हसतात आणि तिथून निघून जातात. मात्र या रीटाचा तिच्या पती महेंद्रला खूप राग आलेला असतो. तो रागातच आपल्या घरातून बाहेर निघतो. बाहेर गेल्यानंतर महेंद्रला त्याचा जवळचा मित्र भेटतो, ज्याचं नाव असतं करण सिंग. हा करण सिंग जेव्हा महेंद्रला भेटतो, करण सिंगला सर्व गोष्टी समजतात की महेंद्रचे आणि रीटाचे खूप वाद झालेले आहेत. तर हा करण त्याला थोडा दूर घेऊन जातो आणि तिथे बसून दोघेही चर्चा करू लागतात. करण महेंद्रला विचारतो की नक्की तुला कसला धंदा करायचा आहे. तेव्हा हा महेंद्र आपल्या मित्राला सांगतो की मला ऑटो रिक्षा घ्यायची आहे आणि त्यासाठी 1.5 लाख रुपयांची गरज आहे. तू मला 1.5 लाख रुपये दे, मी तुझे नंतर पैसे परत करेल. तर हा करण सिंग आपल्या मित्राला महेंद्रला बोलतो, ठीक आहे, माझ्याकडे आत्ता तर पैसे नाही, मात्र मी तुला उद्या 1.5 लाख रुपये देईल. हा जो करण सिंग होता, हा करण सिंग नाड्याचा एक ढिल्ला माणूस होता. महिलांकडे याची नेहमीच वाकडी नजर असायची आणि ही बात इकडे महेंद्र सिंगला देखील माहीत होती. मात्र महेंद्रला हे माहीत नव्हतं की हा आपल्या पत्नी रीटाकडे देखील वाकडी नजर ठेवत असतो. जो करण सिंग असतो याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असतं. पण आता महेंद्रला बोलतो की चल आपण ठेक्यावरती जाऊ आणि दारू पिऊ. दोघेही ठेक्यावरती जातात. त्या ठिकाणी खूप जास्त दारू पितात. हा जो करण सिंग असतो हा आपल्या मित्राला महेंद्रला खूप जास्त दारू पाजतो. इतकी जास्त दारू पाजतो की महेंद्रला काय बोलावे आणि काय करावे ते देखील कळत नसते. त्यानंतर करण महेंद्र सिंगला बोलतो की चल आता आपण तुझ्या घरी जाऊ आणि तिथेच बोलूयात. करण सिंग महेंद्र सिंग देखील त्याचं ऐकतो आणि दोघेही महेंद्रच्या घरी जातात. महेंद्रच्या घरी गेल्यानंतर रीटा बघते की तिचा पती आणि सोबत करण सिंग देखील आहे. आता रीटा जी होती हिचं चालचलन तर ठीक नव्हतं, हे मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. रीटा खूप खुश होते आणि त्यानंतर हा जो करण सिंग असतो हा आपल्या मित्राला महेंद्रला त्या ठिकाणी झोपवून देतो. महेंद्र सिंग फुल नशेमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी जेवण देखील करत नाही आणि जसा पडतो तसाच पडून राहतो. आता त्यानंतर ही जी रीटा असते करणवरती डोरे टाकू लागते आणि करणला देखील तेच पाहिजे असते, कारण करण देखील हा नाड्याचा एक ढिल्ला व्यक्ती असतो आणि त्यासाठीच त्याने मुद्दामून महेंद्रला जास्तीत जास्त दारू पाजली होती. आणि त्यानंतर हा करण रीटाला बोलू लागतो की तुझा हा जो पती आहे महेंद्र, हा तुला
खुश ठेवू शकत नाही, मला माहीत आहे, कारण हा माझा मित्र आहे. आता रीटा देखील करणकडे बघून बोलते की हो, तू जे बोलत आहे ते खरं आहे, हा काहीच कामाचा नाही, मात्र तुझ्यासारखा पुरुष पाहिजे जो माझी सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करेल. आता हा करण सिंग बोलतो की मी तुझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकतो, बोल तुला काय पाहिजे आहे. तर रीटा बोलते की मला 2,000 रुपयांची गरज आहे. करण सिंग रीटाला 2,000 रुपये काढून देतो आणि त्यानंतर रीटामध्ये आणि करण सिंगमध्ये त्या ठिकाणी वाईट कामास सुरुवात होते, जी की दोघांची वृत्ती समान होती आणि दोघेही त्यांच्या मर्जीने हे काम करत होते. इकडे महेंद्र सिंग पूर्ण नशेमध्ये धुत्त झालेला होता, झोपी गेलेला होता, त्याला त्याबद्दल काही माहीत नव्हतं. एवढं सर्व यांचं काम करून झाल्यानंतर जो करण सिंग होता याने रीटाला 2,000 रुपये दिले आणि तिला सांगितले की मी आता नेहमीच तुझ्याकडे येत जाईल आणि तुला असेच पैसे देत जाईल, बस तू मला असे खुश ठेवत जा. रीटा खूप खुश होते आणि रीटा बोलते की ठीक आहे, तू कधी येऊ शकतो. आणि त्यानंतर हा करण सिंग त्या ठिकाणावरून निघतो. आता जशी सकाळ होते, हा महेंद्र सिंग झोपेतून उठतो. आता त्याची नशा पूर्णपणे उतरलेली असते. आता त्याला आठवू लागते की काल आपण संध्याकाळी कोणाजवळ बसलो होतो, तर त्याला आठवते आपला मित्र करण सिंग होता आणि त्याने दुसऱ्या दिवशी 1.5 लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं. आता महेंद्र अगोदर आपल्या मित्राकडे करणकडे जातो आणि त्याला बोलतो की मला तू 1.5 लाख रुपये देणार होता. तेव्हा हा करण बोलतो की नाही, माझ्याकडे इतके पैसे नाही आणि इतके सारे पैसे मी तुला देऊ शकत नाही. आता हे ऐकून महेंद्रला खूप मोठा धक्का बसतो, कारण महेंद्रला वाटत होते की हाच आपला मित्र आहे जो आपल्याला पैसे देऊ शकतो. मात्र करण महेंद्रला 1 रुपया देखील देणार नव्हता. आता महेंद्र निराश होऊन घरी येतो. महेंद्रला समजत नाही की आता आपल्याला 1.5 लाख रुपये कुठून मिळतील. महेंद्र आपल्या बऱ्याचशा मित्रांना कॉल करतो, मात्र कोणी त्याची मदत करण्यासाठी तयार नसते. महेंद्र बऱ्याचशा नातेवाईकांना देखील कॉल करतो, मात्र त्याचे समाधान होत नाही. आता महेंद्र पूर्णपणे निराश राहू लागतो आणि तो आपल्या घरातून बाहेर निघणंच बंद करून टाकतो, कारण त्याला कोणीही पैसे देण्यासाठी तयार नव्हते. तो आपल्या ट्रेलरच्या दुकानात देखील जात नव्हता. आता 10 ते 15 दिवसांपासून हा महेंद्र आपल्या घरामध्येच बंद होता, घरातून बाहेर देखील पडत नव्हता. आणि महेंद्र घरातून बाहेर पडत नाही म्हणून रीटाला देखील कोणाला भेटता येत नव्हती आणि कोणासोबत बोलता येत नव्हती, कारण महेंद्रची तिच्यावरती कडवी नजर होती. आता रीटाला कळत नव्हते की नक्की करावं तर करावं काय. त्यामुळे ही रीटा महेंद्रला विचारते की तुम्ही आता बाहेर का जात नाही, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरातच बंद आहात, असंच जर चालू राहिलं तर आपला उदरनिर्वाह कसा होणार. तर हा महेंद्र आपल्या पत्नी रीटाला बोलतो की मला काही करून 1.5 लाख रुपयांची गरज आहे, असा कोणी आहे का जो 1.5 लाख रुपये देईल. तर या रीटाच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन शिजू लागतो आणि ही रीटा बोलते की हो, एक जण आहे, गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती शहरात राहणारा डॉक्टर सौरभ आपल्याला 1.5 लाख रुपये देऊ शकतो. मात्र कारण तो व्याजाने पैसे देत असतो आणि तो आपल्याला देखील पैसे देईल. तर हा महेंद्र बोलतो की ठीक आहे, मी लगेच जातो आणि बघतो. तर ही रीटा बोलते की नाही, तो तुम्हाला पैसे देणार नाही, कारण तुमच्याबद्दल संपूर्ण गावाला माहीत आहे, तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेता त्याला परत पैसे देत नाही. तर महेंद्र बोलतो ठीक आहे, तूच त्या डॉक्टरकडे जा आणि त्याच्याकडून 1.5 लाख रुपये घेऊन ये. अशा पद्धतीने ही रीटा बोलते की ठीक आहे, मी आज जाते आणि 1.5 लाख रुपये त्यांच्याकडून व्याजाने घेऊन येते, मात्र तुम्ही आता दुकानवरती जा. आता ट्रेलर देखील खुश होतो. महेंद्र आपल्या दुकानवरती जातो आणि त्यानंतर ही रीटा 1 किलोमीटर अंतरावरती असलेल्या त्या शहरात त्या डॉक्टरच्या क्लिनिकवरती जाते. तिथे सौरभ डॉक्टर जेव्हा रीटाला बघतो तेव्हा सौरभ डॉक्टर खूप खुश होतो. बाकीच्या पेशंटला 1 तास थांबण्यासाठी सांगतो आणि रीटाला बोलतो की ठीक आहे, तुमची केस खूप सेन्सिटिव्ह आहे, तुम्ही लगेच आतमध्ये रूममध्ये चला, तुमचा इलाज करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर रीटा देखील खुश होते आणि हसत हसत त्या डॉक्टरच्या चेकअप रूममध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर रीटा बोलते माझा चेकअप करण्या अगोदर मला जे पाहिजे आहे ते तुम्ही मला द्या. आता डॉक्टर सौरभ बोलतो की तुला काय पाहिजे आहे. आता डॉक्टर सौरभ आणि रीटामध्ये इतकं सर्व बोलणं होत होते, कारण या डॉक्टरचं आणि रीटाचं अगोदरपासून अफेअर होतं. आता रीटा बोलते की माझ्या पतीला एक ऑटो रिक्षा घ्यायची आहे आणि त्याला 1.5 लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही जर मला 1.5 लाख रुपये दिले तर तुमचे पैसे हे हप्त्याने मी तुम्हाला परत करेल. डॉक्टर म्हणतो ठीक आहे, मी 1.5 लाख रुपये देईल, मात्र अगोदर मला चेकअप करणं गरजेचं आहे आणि तुला दवाई देणं गरजेचं आहे. रीटाला सर्व गोष्ट, त्याचा कोड सर्व काही समजत असते. तर ही रीटा म्हणते की ठीक आहे, मात्र मला पैसे लगेच लागतील. डॉक्टर म्हणतो की आत्ता लगेच अवेलेबल नाही, संध्याकाळी 8 वाजता माझ्याकडे पैसे अवेलेबल असतील. तर ही रीटा बोलते की जेव्हा तुमच्याकडे पैसे अवेलेबल असतील तेव्हाच तुम्ही मला दवाई देऊ शकता. डॉक्टर सौरभ थोडा निराश होतो आणि तिला बोलतो की मग आता रात्रीची वेळ वाट बघावी लागेल. तर रीटा बोलते की ठीक आहे, काही हरकत नाही,
मी काही करून रात्री येथे येते आणि त्यानंतर तुम्ही मला दवाई द्या आणि नंतर मी माझे 1.5 लाख रुपये घेऊन जाईल. अशा पद्धतीने रीटा ही त्या ठिकाणावरून निघते आणि आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर ही रीटा तिचा जो नवीन प्रेमी बनला होता करण सिंग, या करण सिंगला कॉल करते आणि त्याला सांगते की माझा पती ट्रेलर दुकानात आहे, त्याला खूप सारी दारू पाज, माझं हे काम जर तू केलं नाही तर आपला संबंध कायमस्वरूपी तुटला असे समज. आता करण सिंगला रीटाचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. करण सिंग हा आपल्या मित्राकडे जातो, खंबा घेऊन जातो आणि दोघेही त्या ठिकाणी पिऊ लागतात. करण सिंग मुद्दामून महेंद्रला खूप जास्त दारू पाजतो आणि त्यानंतर त्याला आपल्या घरी आणून सोडतो. रीटा जेव्हा त्याला नशेच्या हालतमध्ये बघते, रीटा खूप खुश होते, स्मित हास्य करते आणि त्याला बेडवरती टाकून देते. आता बेडवरती हा महेंद्र सिंग जसा पडतो तसं रीटाला माहीत असतं की आता हा सकाळशिवाय उठणार नाहीये आणि त्यानंतर रीटा रात्रीच्या 8 वाजता दरवाजे वगैरे बंद करते आणि डॉक्टर सौरभच्या क्लिनिकवरती जाऊन पोहोचते. तिथे गेल्यानंतर डॉक्टर सौरभ यांनी कोणतंही पेशंट ठेवलेलं नव्हतं आणि त्यानंतर डॉक्टर सौरभ आणि रीटामध्ये ते वाईट काम दोघांच्या मर्जीने सुरू होतं आणि ते करून झाल्यानंतर 1.5 लाख रुपये डॉक्टर सौरभ रीटाला देतो आणि रीटा आपल्या घरी येते. आता जशी ती रात्र जाते, सकाळ होते. सकाळी महेंद्र उठतो आणि तो जेव्हा रीटाकडे 1.5 लाख रुपये बघतो खूप खुश होतो आणि तिला बोलतोय की तू हे खूप चांगलं काम केलेलं आहे. मात्र रीटा बोलते की त्या डॉक्टरचे आपल्याला हप्ते देखील भरायचे आहे, हे विसरू नका. महेंद्र बोलतो की ठीक आहे, आपण त्याचे हप्ते देऊन टाकूयात. महेंद्र जातो आणि एक ऑटो रिक्षा विकत घेतो आणि आता महेंद्र हा रोज सकाळी 7 वाजता घरातून निघायचा आणि रात्रीच्या 8 वाजता घरी येत असायचा. ऑटो रिक्षा तो दिवसभर चालवत असायचा. मात्र महेंद्रला माहीत नव्हतं की तो गेल्यानंतर त्याच्या मागे त्याची पत्नी रीटा ही काय कांड करत असते. असे दिवस जात होते. या दरम्यान रीटाचा जो प्रेमी होता करण, हा देखील घरी येत असायचा आणि रीटा असेच त्याच्याकडून पैसे घेत असायची. लगभग 1 महिना गेल्यानंतर डॉक्टर सौरभ हा रीटाला कॉल करतो आणि तिला बोलतो की आता 1.5 लाख रुपये नेऊन तू बरेच दिवस झालेले आहेत आणि तू अजूनपर्यंत माझा एकही हप्ता दिलेला नाही. रीटा बोलते की तुमचा हप्ता देण्यासाठी अजून लगेच आमच्याकडे पैसे नाहीये. जर तुम्हाला हप्ताच पाहिजे असेल तर हप्त्याबद्दल तुम्ही माझा चेकअप करू शकता आणि मला दवाई देऊ शकता. डॉक्टर सौरभ सर्व गोष्टी समजतो आणि डॉक्टर सौरभ देखील विचार करतो, जर महिला स्वतःच म्हणत असेल तर मला काही हरकत नाही. डॉक्टर सौरभ आपलं क्लिनिक बंद करतो आणि रीटाच्या घरी जाऊन पोहोचतो. तेथे गेल्यानंतर दोघांच्या मर्जीने ते काम सुरू होते. डॉक्टर सौरभ खुश होतो आणि तिला बोलतो की लवकरात लवकर माझा हप्ता तुला द्यावा लागेल. रीटा हो बोलते आणि त्यानंतर डॉक्टर सौरभ जेव्हा तिच्या घरातून निघू लागतो त्याच दरम्यान करण सिंग त्या ठिकाणी येऊन पोहोचतो. करण सिंग डॉक्टरला जाताना बघतो आणि आतमध्ये रीटाला आपले कपडे सांभाळताना बघतो. करण सिंगला सर्व गोष्ट समजते आणि करण हा रीटाला विचारतो की या डॉक्टरचं आणि तुझ्यामध्ये काय आहे. तेव्हा रीटा सर्व गोष्ट सांगते की तू जे 1.5 लाख रुपये माझ्या पतीला रिक्षा घेण्यासाठी दिले नव्हते ते डॉक्टरने दिलेले आहेत आणि त्यांचा आम्ही अजूनपर्यंत एकही हप्ता दिला नाही, म्हणून ते हप्ता वसुलीसाठी येथे आले होते. आता करण सिंग देखील सर्व काही समजतो आणि बोलतो की ठीक आहे, माझ्याकडून जर हप्ता पाहिजे असेल तर आता मला जे पाहिजे ते दे. रीटा पुन्हा दरवाजा बंद करून घेते, कारण या रीटाबद्दल मी आपल्याला सांगितलेलंच आहे की हे एक चरित्रहीन महिला होती. आता दोघांच्या रजामंदीने हे काम सुरू होते. ते वाईट काम सुरूच असते. तितक्यातच रीटाच्या घराच्या दरवाजावरती थाप वाजू लागते. आता रीटाला वाटते की कोणीतरी आलं असेल. मी लगेच जाते आणि दरवाजामधूनच त्याला बाहेर काढून देते. त्यामुळे इकडे तिचा जो प्रियकर होता करण सिंग हा त्याच अवस्थेत बेडवरती पडलेला होता, कारण घाबरण्याचं कारण नव्हतं. रीटाला माहित होतं की तिचा पती हा लवकर येत नाही. रीटा अशाच अवस्थेत दरवाजावरती जाते, कसं तरी स्वतःला थोडंफार सावरते, दरवाजा उघडते तर तिला समोर बघून खूप मोठा धक्का बसतो, कारण समोर तिचा पती महेंद्र असतो. महेंद्र आज थोडा लवकरच घरी आला होता आणि महेंद्र जेव्हा रीटाकडे बघतो त्याला काहीतरी वेगळं जाणवतं. महेंद्र एकतर अगोदरच ती रिक्षा चालवून वैतागलेला असतो, त्याची चिडचिड झालेली असते आणि त्यानंतर तो जसा आतमध्ये बेडरूममध्ये जातो तर बघतो त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याचा जो जवळचा मित्र होता करण सिंग हा विचित्र अवस्थेत बेडवरती पडलेला होता. ही सर्व गोष्ट बघून महेंद्रला प्रचंड राग येतो. त्याला सर्व गोष्ट समजते की हे कशा प्रकारे काय सुरू होते आणि पत्नीने ते 1.5 लाख रुपये देखील कसे आणले असतील. आता महेंद्र सोबत खूप मोठा विश्वासघात झालेला होता आणि त्याचा संयमाचा बांध हा पूर्णपणे तुटला होता. महेंद्र आपला बेल्ट काढतो आणि त्या बेल्टनेच करण सिंगला मारहाण करू लागतो. करण सिंगला प्रचंड मारहाण करतो. मात्र करण सिंग नंतर त्याचा बेल्ट पकडतो आणि त्याला सर्व गोष्ट सांगतो. त्याला सांगतो की मी माझ्या मर्जीने येथे आलो नाही, तर तुझ्या पत्नीची देखील इच्छा आहे आणि तुझी पत्नी
ही प्रत्येक ट्रिपचे माझ्याकडून 2,000 रुपये घेत असते. हे काहीच नाही तर जो डॉक्टर सौरभ आहे ज्यांनी तुला 1.5 लाख रुपये दिले, त्या डॉक्टर सोबत देखील तुझ्या पत्नीचे संबंध आहे. त्यामुळे अगोदर तुझ्या पत्नीला नीट कर आणि त्यानंतर मला मार. आता तू मला मारण्याचा काही संबंध नाही. एवढं सर्व ऐकून महेंद्र आणखी चिडतो आणि आणखी त्याला मारू लागतो. मात्र जो करण सिंग होता हा धष्टपुष्ट व्यक्ती होता. हा कसा तरी महेंद्रला त्या ठिकाणी ढकलून देतो आणि तेथून पळून जाण्यात कामयाब होतो. मात्र आता महेंद्र सिंगची नजर आपल्या पत्नीकडे जाते आणि पत्नीकडे बघून तर त्याला आणखी राग येतो. आता महेंद्र सिंग घराचा दरवाजा आतमधून बंद करतो आणि त्यानंतर आपल्या पत्नीचे वस्त्र काढून त्या बेल्टने तिला प्रचंड मारहाण करतो. पत्नी ओरडू नये आणि पत्नीचा आवाज ऐकून शेजारचे त्या ठिकाणी येऊ नये म्हणून तो रेटाच्या स्कार्फने तिचं तोंड घट्ट आवळतो. तोंडाला तो स्कार्फ पूर्णपणे आवळतो. त्यामुळे रेटाला काही बोलता येत नव्हते, ओरडता येत नव्हते. त्यानंतर तिची प्रचंड मारहाण करून झाल्यानंतर देखील महेंद्रचा राग कंट्रोल होत नाही आणि त्यानंतर हा महेंद्र त्याच्या घरात असलेला फेविकॉलचा डबा घेतो आणि त्या फेविकॉलमधून रिटाच्या संवेदनशील पार्टवरती ते फेविकॉल टाकू लागतो. रिटाला ओरडता येत नव्हते. आता एवढं सर्व फेविकॉल टाकून झाल्यानंतर देखील महेंद्रचा राग आवरत नव्हता. त्यानंतर महेंद्र किचनमध्ये जातो आणि पत्नी रिटाला शिव्या देत देत एक चाकू घेऊन येतो आणि त्या चाकूने चरकन रिटाच्या गळ्यावरती वार करतो. रिटाचा तडफडून त्या ठिकाणी मृत्यू होतो. एवढं सर्व कृत्य करून झाल्यानंतर महेंद्र पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांसमोर सरेंडर करतो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. रिटाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि महेंद्र विरुद्ध चार्जशीट दायर करण्यात येते. मित्रांनो, मला सांगा, महेंद्र सिंगने आपली पत्नी रिटासोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता की वाईट कामे केले तर असं वाईट देखील आपल्यासोबत होऊ शकतं आणि आपल्यासोबतच अनेक व्यक्तींचे आयुष्य अशा पद्धतीने बर्बाद होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.